राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे। रेखा चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 18 उमेदवारी अर्ज दाखल केला, परंतु प्रतिस्पर्धीच मैदानात नसल्याने रेखा चौधरी यांचा मार्ग सुखकर झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली। रेखा चौधरी यांचा विजय निश्चित झाला असला तरी 31 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगामार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जाईल, त्यानंतरच त्यांची विजयाची अधिकृत घोषणा करण्यात येईल। कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 18 ही जागा नागरिकांना मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव होती। या जागेसाठी भाजपकडून रेखा राजन चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही। राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपचा पहिला मोठा विजय मानला जात असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। जय श्रीराम। आत्ताच मिळालेल्या मीडियाच्या माहितीनुसार मलाही आत्ताच कळालं आहे की माझी बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर हा विजय हा ऐश्वर्य विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे। तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे। मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये मला मतदारांनी खूप मोठा मला सहभाग त्याच्यामध्ये होता। खूप चांगल्या मतांनी त्यावेळेस मतदारांनी मला मदत केली होती आणि त्यांच्या विश्वासाने मी त्यावेळेस निवडून आली होती आणि आजची ही निवड आहे ही बिनविरोध निवड आहे। पण माझा एकच अजेंडा असेल की ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या प्रथम सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे की आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे हॉस्पिटल आहेत, जसे शास्त्रीनगर असो किंवा रुक्मिणीबाई हॉस्पिटल असो, त्या हॉस्पिटल कसे अद्ययावत होतील आणि महिलांच्या समस्या कशा त्याच्यातून सुटतील। आपल्या नागरिकांना जे बाहेर जावं लागतं ही खूप खंत आहे माझ्या मनामध्ये तरी। तर ही जी खंत आहे ती नागरिकांना त्याचा खूप गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून माझा प्रथम काम असेल ते माझ्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा माझ्या प्रभागातील आणि दुसरं असेल ते हॉस्पिटल आणि महिला सक्षमीकरण करणे हे माझं एक उद्दिष्ट असेल। मी सांगितलं ना तुम्हाला, हा हिंदुत्वाचाच विजय आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा विजय आहे। त्यामुळे मतदारसुद्धा खूप खुश होते। आज सकाळीच आपली जी अर्ज भरण्याची रॅली होती त्या रॅलीमध्ये कुठेच असं वाटलं नाही की ते आम्ही अर्ज भरायला चाललो आहे। ती रॅली असं वाटत होतं की विजयाचीच रॅली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।